ठीक आहे, चालू करू. बघ, आज काय बघायचं आपल्याला? ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स. ठीक आहे, काय बघायचं बघा. आजचा टॉपिक आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स. ओके, तर आता ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स बघा. ओके, हे अशा पद्धतीचे आपण ट्रान्समिशन लाईन मॉडेल करतो. आणि इकडं हा सोर्स असतो, हा लोड आहे आणि सोर्स आहे. सोर्स बस, लोड बस. ओके, ट्रान्समिशन लाईन अशी मॉडेल करतो आपण, सिंपल. त्याच्यामध्ये हा काय इंडक्टन्स आहे, हा काय ट्रान्समिशन लाईन रेजिस्टन्स आर, हा काय जी आहे आणि हा काय सी आहे. त्याला आपण कॅपिटलच म्हणू. ठीक आहे, एल, आर एल सी जी. आर म्हणजे काय? रेजिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. एल इंडक्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. कॅपॅसिटन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. कॅपॅसिटन्स म्हणजे लाईन टू ग्राउंड कॅपॅसिटन्स. ठीक आहे, जो फॉर्म मध्ये तो. आणि जी म्हणजे काय? कंडक्टन्स. कंडक्टन्स का मॉडेल करतो आपण? तर बघा, ट्रान्समिशन लाईन जिथं जिथं पोलला जोडलेली असते ते इन्सुलेटर असतात, त्या इन्सुलेटरचा लिकेज करंट असतोय. ठीक आहे, लिकेज करंट म्हणजे फार स्मॉल करंट असतो तो, जो एकदम मायक्रो एम्पियर, नॅनो एम्पियर मध्ये तो करंट फ्लो होत असतोय. तर तो करंट पण तिथे कन्सिडर केला जातोय. त्या करंटला मॉडेल करण्यासाठी तो लाईन कंडक्टन्स दाखवते. ठीक आहे, पण ह्याची व्हॅल्यू फारच कमी असते. म्हणजे जर आपण चांगल्या क्वालिटीचे इन्सुलेटर्स वापरले ट्रान्समिशन लाईन मध्ये, तर त्याची व्हॅल्यू फारच कमी असते. त्यामुळं त्याला आपण कन्सिडर करत नाही. सॉरी, काय म्हणायला पाहिजे, तर व्हॅल्यू फार जास्त असते जी ची. रेजिस्टन्सची जास्त पाहिजे, जी ची. येस, हा, कंडक्टन्स कमी पाहिजे एकदम. म्हणजे याची व्हॅल्यू व्हेरी व्हेरी लो. करेक्ट, व्हेरी व्हेरी लो. त्याची व्हॅल्यू लो असल्यानंतर काय होणार? रेजिस्टन्स व्हेरी हाय आणि त्यातनं जाणारा करंट फारच कमी होतो. ठीक आहे, लेस करंट, लेस आय एल, लिकेज करंट म्हणजे लेस लिकेज करंट. आणि त्याच्यामुळे ह्याला निग्लेक्ट करतात. त्याच्यामुळं हा पार्ट निग्लेक्ट केला जातोय. तो मी इथनं पुसून टाकतो. ओके, म्हणून सर्किट मध्ये फक्त काय राहते? कपॅसिटन्स. फक्त सर्किट मध्ये हा राहतो कपॅसिटन्स. ठीक आहे, आपण ह्या 3 पॅरामीटर्स कडे जास्त लक्ष देतो. मग बघा, आता सिंपल आहे. म्हणजे आपण जसे इंडक्टन्सचे फॉर्म्युले बघितलेत, बाकीचे रेजिस्टन्सचे फॉर्म्युले बघितले, तसेच फॉर्म्युले आहेत. लाईनच्या बाबतीत थोडेसे वेगळे फॉर्म्युले आहेत, ते फक्त बघूया आपण. आता मग यातला पहिला पॅरामीटर आहे रेजिस्टन्स. पहिला पॅरामीटर आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कसं दाखवतो आपण? आर इज इक्वल टू रो एल बाय ए. आर इज इक्वल टू रो एल बाय ए. ठीक आहे, हा झाला रेजिस्टन्स. एल म्हणजे लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन, ए क्रॉस सेक्शन एरिया ऑफ ट्रान्समिशन लाईन.
रो रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल, मग त्यांना आपण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. ओके, झालं. मग रेजिस्टन्सचा विषय संपला. एवढाच आहे रेजिस्टन्स. लक्षात आलं? त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे, काय नाही एवढंच आहे फक्त. फक्त लक्षात घ्या, इथं सगळ्या आपण जे मीटरच्या व्हॅल्यू घेत होतो ना, इथं किलोमीटरच्या व्हॅल्यू घ्यायच्या. ओके, लेंथ इन किलोमीटर, लेंथ इन किलोमीटर, रो ओहम किलोमीटर, पर किलोमीटरचं सगळं कॅल्क्युलेशन असते. ठीक आहे. आणि एरिया मग किलोमीटर मध्ये जर घेतलं तर एसआय युनिट मध्ये एसआय युनिट वापरणार का इथं? नाही. बरं, एसआय युनिट मध्ये जर मला ओहम पाहिजे असेल आणि हा जर किलोमीटर मध्ये वापरला तर एरिया काय वापरणार मी? नाही, किलोमीटर स्क्वेअर कसं एवढं, सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे आपला सेकंड, त्यातला इंडक्टन्स. इंडक्टन्स. ठीक आहे. आता लाईनचा इंडक्टन्स बघा, हा ट्रान्समिशन लाईनचा क्रॉस सेक्शन एरिया आहे. यातनं समजा करंट फ्लो व्हायला लागला, करंट इनवर्ड आहे. ठीक आहे, असं करंट चाललंय, तर याच्या भोवती असा फ्लक्स तयार होतो. बरोबर. आता हा फ्लक्स कसा होणार आहे? हा फ्लक्स कसा होणार? याच्या भोवती हा फ्लक्स तयार होणार. ओके. आता हा करंट जो आहे त्याचं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असते ना, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन नसते, नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असते. म्हणजे काय, इथं करंट डेन्सिटी कमी तर कमी, इथं वाढत जाते. ठीक आहे. आणि अशी हे लेअर फॉर्म होते करंट डिस्ट्रीब्युशनचे. मग त्याच्यामुळे काय होतंय, हा जो करंट आहे, म्हणजे बघा तुम्हाला जर एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर इथं करंट आहे जास्त आहे. ओके, इथं करंट आहे, इथं करंट जरा कमी आहे, इथं फारच कमी आहे, पण थोडासा आहे. आता तो पण करंट काय करतो, फ्लक्स तयार करतो. ते करंटचे चॅनल तयार झाले आणि आपल्या अजून चॅनल फॉर्म व्हायला आपल्याला माहिती आहे की ते काय, स्ट्रँडेड कंडक्टर्स आहेत ते. ठीक आहे. स्टँडर्ड कंडक्टर्स म्हणलं तर अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल. आता असं झालं बघा. ओके, या स्ट्रँड्स आहेत. मग या स्ट्रँड्स मुळे काय होते, इच स्ट्रँड कॅरी करंट. आता ह्यामधनं करंट फ्लो व्हायला लागला तर त्याच्या भोवतीच्या कंडक्टरला तो फ्लक्स लिंक होणार आहे. बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, ह्या आतल्या स्ट्रँड्स आहेत, इनर स्ट्रँड्स, या इनर स्ट्रँड मुळे पण फ्लक्स तयार होणार आहे आणि फ्लक्स लिंक होणार आहे आउटर स्ट्रँड्सला. ठीक आहे. आणि या आउटर स्ट्रँड्स मॅक्सिमम करंट कॅरी करणार आहे, त्यामुळे करंट फ्लक्स बाहेर पण तयार होणार आहे. हा जो आउटर स्ट्रँड्स आहे, या आउटर स्ट्रँड्स जो करंट कॅरी करणार, त्यातनं जो करंट फ्लो होणार, त्याच्यामुळे जो फ्लक्स तयार होणार आहे तो त्याच्या बाहेरून पण फ्लो होणार आहे. म्हणजे याच्यात दोन फ्लक्स आहेत, एक इंटरनल फ्लक्स आहे, एक बाहेर त्याच्या कंडक्टरच्या बाहेर एक फ्लक्स आहे. ओके. मग दोन फ्लक्स म्हणजे दोन लिंकेजेस झाले, म्हणजे इंटरनल फ्लक्स लिंकेजेस आणि एक्सटर्नल फ्लक्स लिंकेजेस. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे एल इज इक्वल टू एन फाय बाय आय, एन फाय बाय आय. मग हे काय, फ्लक्स लिंकेजेस डिवायडेड बाय आय. दोन फ्लक्स लिंकेजेस म्हणजे दोन करंट, म्हणजे फ्लक्स लिंकेजेस कुठले कुठले झाले, इंटरनल फ्लक्स लिंकेज आणि एक्सटर्नल फ्लक्स लिंकेज. बरोबर. म्हणजे जो आता इंडक्टन्स फॉर्म होणार आहे तो बघा, एक इंटरनल इंडक्टन्स फॉर्म होणार प्लस एल एक्सटर्नल. बरोबर. आता
इंटरनल इंडक्टन्स काय लिहितो आपण, म्यू 0 म्यू आर अपॉन 8 पाय. हा इंटरनल इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे. म्यू 0 म्यू आर अपॉन 8 पाय प्लस एक्सटर्नल इंडक्टन्सला काय लिहितो, म्यू 0 म्यू आर अपॉन 2 पाय ln डी बाय आर. ओके. डी म्हणजे कुठलं, टू डायमीटर. दोन कंडक्टर्स मधलं, करेक्ट, दोन कंडक्टर्स मधलं डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे. ओके. पण आता आपण काय करूया, एकच कंडक्टर कन्सिडर केलाय. ठीक आहे. म्हणजे बघा, अजून एक कंडक्टर असणार आहे इथं, बरोबर. समजा हा कंडक्टर घेतला आपण, तर ह्या कंडक्टर मधला आणि ह्या कंडक्टर मधला डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, डी, बरोबर. पण आपण हा एका कंडक्टरचा इंडक्टन्स बघूया, एल ऑफ सिंगल फेज सिंगल कंडक्टर. आणि इंडक्टन्स आपल्याला माहिती आहे, जर दोन कंडक्टर्स असतील, म्हणजे समजा असे कंडक्टर्स आहेत दोन, ओके, दोन, ह्याच्यातनं पॉझिटिव्ह करंट चाललाय, ह्याच्यातनं निगेटिव्ह करंट चाललाय, आणि समजा पुढे जर लोड असेल, एका साईडला सोर्स असेल, तर ही अशी रिंग फॉर्म होते, बरोबर. इकडं सोर्स आहे आणि इकडं लोड आहे, असे रिंग फॉर्म होते. मग याचा जर इंडक्टन्स काढला आणि याचा काढला, तर दोन इंडक्टन्सची काय होणार आहे, टोटल इंडक्टन्स काढायला ऍडिशन, सिंपल. कारण दोन इंडक्टन्स जर सिरीज मध्ये जोडले, सिरीज मध्ये झाले ना ते, बरोबर, सिरीज मध्ये झाले, तर सिरीज मध्ये असतील तर काय होतंय, दोन इंडक्टन्सची ऍडिशन होते. मग आपण काय काढू, पहिला एक इंडक्टन्स काढू. आता इंडक्टन्स काढताना आपण बघा कसं रिलेशन कसं असतं हे, की या कंडक्टरमुळे तयार केलेला फ्लक्स हा याला लिंक व्हायला लागलाय, या कंडक्टरनं तयार केलेला फ्लक्स याला लिंक व्हायला लागलाय. हे फ्लक्स लिंकेजेस आहेत. ठीक आहे. असं या कंडक्टरनं तयार केलेला फ्लक्स याला एक्सटर्नली पण लिंक व्हायला लागलाय, इंटरनली पण लिंक व्हायला लागलाय. त्यानंतर ह्या कंडक्टरनं तयार केलेला फ्लक्स स्वतःला पण लिंक होतोय आणि ह्या कंडक्टरला पण लिंक व्हायला लागलाय. असे म्युच्युअल लिंकेजेस पण आहेत, हे पण इमॅजिन करा तुम्ही. ठीक आहे. तिथं आता त्यामध्ये बघा, हा इंटरनल फ्लक्स लिंकेज मुळे तयार झालेला इंडक्टन्स, हा एक्सटर्नल. आता ते दोन्ही जे फ्लक्स आहेत ना, ते एकमेकांना इंटरॅक्ट करणार आहेत. पण तुम्ही असं विचार करा, या कंडक्टरला इंटरनली एक फ्लक्स लिंक करणार हा, आणि एक्सटर्नली एक करणार, बरोबर. ते फ्लक्स लिंक करण्यापाठी मग ही दोघं कारणीभूत आहेत एकमेकांना. हा याच्यावर फ्लक्स लिंक करणार, हा याच्यावर फ्लक्स लिंक करणार, समजलं. फ्लक्स दोन्हीकडे यायला लागलाय, पण आपल्याला काय बघायचंय, या एका कंडक्टरला त्याच्या आत एक फ्लक्स लिंक होणार आणि एक्सटर्नली एक फ्लक्स लिंक होणार, समजलं. हा, फ्लक्स आलेली दोन्ही मुळे आहेत, पण आपण एका कंडक्टरवर फोकस करतोय आता, इंटरनल फ्लक्स लिंकेज आणि एक्सटर्नल फ्लक्स लिंकेज. कन्फ्युजन आहे का काय, हाय. हा, बोला. परत एकदा सांग. हे बघा, हे दोन कंडक्टर आहेत, ह्याच्यातनं प्लस करंट, ह्याच्यातनं मायनस करंट फ्लो व्हायला लागलाय. याच्या भोवती आता मी काय म्हणलं, सगळ्यात पहिलं बघा, हा असा कंडक्टर असणार आहे का आपला, सॉलिड कंडक्टर आहे का, नाही, स्ट्रँडेड कंडक्टर आहे. ठीक आहे. ह्या स्ट्रँड्स आहेत, बरोबर. हा, आता फ्लक्स कोण कोण तयार करायला लागलाय, हा फ्लक्स तयार करायला लागलाय, हा पण फ्लक्स तयार करायला लागलाय. ह्यातल्या इंडिव्हिज्युअल स्ट्रँड्स पण फ्लक्स तयार करायला लागले, ह्याचे इंडिव्हिज्युअल स्ट्रँड पण फ्लक्स तयार करायला लागले, बरोबर. हा फ्लक्स याच्यावर पण लिंक करायला लागलाय, हा याच्यावर पण करायला लागलाय, हा स्वतः याच्यावर लिंक करायला लागलाय, हे पण लिंकेज आहे.
ह्या स्ट्रँड्समुळं ठीक आहे. हा याच्यावर लिंक करला स्वतः, हा याच्यावर पण लिंक करला. म्हणजे ह्या दोन कंडक्टरच्या भोवती फ्लक्स आहे, त्या स्वतःचा फ्लक्स आहे आणि शेजारच्या कंडक्टरचा पण फ्लक्स आहे, असं भरपूर फ्लक्स आहे. आता हा फ्लक्स त्याला दोन प्रकारे लिंक होणार आहे. एक आत एक लिंक होणार इंटरनल, ह्या स्ट्रँड्समुळे तयार झालेला फ्लक्स इंटरनल लिंक होणार, त्यातला हा फ्लक्स पण पेनिट्रेट करून आत जाणार आहे, आत पण लिंक होणार. आणि एक्सटर्नल पण फ्लक्स आहे तिथं, ठीक आहे. त्या कंडक्टरच्या भोवती पण फ्लक्स असणार आहे, ऑब्व्हियसली असणार ना, म्हणजे आत जायला आलाय म्हणजे त्याच्या बाहेर पण असणार आहे. समजते का? फ्लक्स आत पेनिट्रेट करतो, माहिती आहे ना. हे इंडक्शन कुकरवर ज्यावेळी आपण मटेरियल ठेवतो त्यावेळी ते का गरम होते? फ्लक्स पेनिट्रेट करायला लागला ना भांड्यात. हा, लक्षात घ्या, फ्लक्स पेनिट्रेट करतोय. इव्हन आपले जे मोबाईल आहेत आता वायरलेस चार्जर आहेत, ठेवल्यानंतर बॅटरी आत असते, त्याच्या कॉईल आत असते, मोबाईल मध्ये कॉईल बाहेर असते, आत असते ना मोबाईल मध्ये, म्हणजे त्या मटेरियल मधनं पेनिट्रेट करतोय फ्लक्स. लक्षात आलं काय? हा, तर फ्लक्स पेनिट्रेट करतोय म्हणजे हे दोन प्रकारचे फ्लक्स आहेत, एक आतला फ्लक्स आहे इंटरनल, एक एक्सटर्नल फ्लक्स आहे. आता हे समजलं इथपर्यंत? ह्या दोन फ्लक्समुळं इंटरनल इंडक्टन्स तयार झाला, एक्सटर्नल इंडक्टन्स तयार झाला, ठीक आहे. समजलं? कळालं इथपर्यंत? हा, आता मी काय करतो, आता हे दोन आहेत, दोघ जण आहेत, पण मी काय कॅल्क्युलेट करतो, पहिला एकाचा इंडक्टन्स कॅल्क्युलेट करतो, आणि हे जर दोन असतील समजा, एल ए आणि एल बी, हा दोघांचा इंडक्टन्स कॅल्क्युलेट करणार, आणि एल टोटल मी काय म्हणणार, एल ए प्लस एल बी, एल ए प्लस एल बी. आणि त्यात समजा हे दोन्ही कंडक्टर सेम असतील तर एल ए प्लस एल ए, 2 LA, म्हणजे 2 LA एल टोटल. जर एल बी इज इक्वल टू एल ए असेल तर, आणि तो एल बी आणि एल ए कधी होणार आहे, इथं या. ह्यात काय वेगळं असणार आहे सांगा? डी तर सेम आहे, दोघांचं सेपरेशन आहे, काय वेगळं असू शकते? आर. जर समजा कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया दोघांचा वेगवेगळा असेल तर इंडक्टन्स वेगवेगळा. जर क्रॉस सेक्शन एरिया सेम असेल तर सेम इंडक्टन्स. एकच पॅरामीटर व्हेरी होणार आहे ना, पण तो आपण सेम ठेवला तर सेम आहे ना. बरं, असं असतं का? कधी बघितलंय का? कुठं बघितलंय का? कुठं बघितलंय का असं कंडक्टरचा डायमीटर वेगवेगळा असतोय? नाही बघितलं, नाही बघितलं. बर, तुम्ही तर काम केलंय, सबस्टेशन मध्ये गेलाय कधी? ऑफिस मध्ये काम केलंय, ओके, ठीक आहे. तर बघा, 3 फेज 4 वायर सिस्टम असेल, 3 फेज 4 वायर सिस्टम, त्यामध्ये चौथ्या वायर मधनं करंट कधी जातोय? ज्यावेळी 3 फेज अनबॅलन्स असतील त्यावेळी, ठीक आहे. 3 फेज अनबॅलन्स असतील त्यावेळी. आता बहुतेक आपलं डिस्कशन झालं नाही, 3 फेज सिस्टम झालं नाही ना, ते घ्यायचं आहे मला. ठीक आहे, ते एक घेऊ, आपलं राहिलंय. प्रॉब्लेम प्रॅक्टिस करताना ते लागल आपल्याला, नाहीतर ओके, नाही ह्याच्यातच येईल, याच्यातच येईल. येस, पुढं आहे, ठीक आहे. ओके, घेऊ आपण, ह्याच्यातच येईल पॉवर सिस्टम मध्ये. त्याच्या आधी एक दोन दिवस 3 फेज सिस्टम पूर्ण प्रॅक्टिस करून घेऊ. पण आतापुरतं हे असं समजून घ्या, ठेव का, 3 फेज 4 वायर सिस्टम असेल, ओके, आर वाय बी आणि न्यूट्रल. न्यूट्रल मधनं कधी करंट जातो? ज्यावेळी आर वाय बी हे अनबॅलन्स होते त्यावेळी, ठीक आहे. आर वाय बी अनबॅलन्स होते त्यावेळी, म्हणजे आय एन इज इक्वल टू आय ए किंवा आय आर प्लस आय वाय प्लस आय बी असं असतं. 3 फेज सिस्टम मध्ये याची व्हॅल्यू 0 असतील तर, फेजेस बॅलन्स असतील तर, आणि फेजेस जर अनबॅलन्स असतील तर आय एन करंट येतो, न्यूट्रल मधनं करंट जातो.
आपले जे थ्री फेज सिस्टम मध्ये आहेत ना ते ऑलमोस्ट फेजेस बॅलन्स असतात. ऑलमोस्ट त्याच्यात थोडासा मायनर डिफरन्स असतो. ऑलमोस्ट बॅलन्स असतात. आपलं एमच असतं ते ऍज अ पॉवर सिस्टम इंजिनियर की आपल्याला आपल्या सिस्टम मधल्या तिन्ही फेज बॅलन्स ठेवायचे असतात. ऑलमोस्ट. आता आपले व्होल्टेज लेवल तुम्हाला माहितीच आहेत, सांगितलेले आहेत मी. 110, 132 किंवा 11, 33, 11, 33, 66. करेक्ट. करेक्ट. आता थ्री फेज 4 वायर कुठे दिसतंय आपल्याला? तुम्ही जर बाहेर जे डिस्ट्रीब्युटर जर बघितले, म्हणजे जे आपला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतो घराजवळचा, तिथे 4 वायरी आलेल्या असतात बघा. आर, वाय, बी आणि एक न्यूट्रल इथं खाली असते वायर. कधी तर खाली त्या वायरीच्या उभारून खाली जरा बघा, ते न्यूट्रलची थिकनेस कमी असते, जाडी कमी असते. ठीक आहे. कारण का त्यांचा पण प्रयत्न असतो की सिस्टम कम्प्लिटली बॅलन्स ठेवायचा प्रयत्न असतो त्यांचा. जर तुम्ही बघितलं ह्याचं लाईन टू ग्राउंड म्हणजे लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज 230 मिळतं आपल्याला, याचं 235 मिळतं, याचं 229 मिळतं. ऑलमोस्ट इक्वल असते, ऑलमोस्ट इक्वल. आता जर फक्त एवढाच मायनर चेंज असेल ना तर ह्यातनं करंट कमी जातोय या न्यूट्रल मधनं. समजलं? या न्यूट्रल मधनं करंट कमी जातो. मग न्यूट्रल मधनं करंटच कमी जाणार असेल तर त्याची जाडी जास्त ठेवून फायदा आहे का काय? नाही, त्याची जाडी कमी ठेवली जाते. समजलं? हा, म्हणजे मला काय सांगायचं होतं, कुठल्या पॉइंट पासून चालू झालं बघा. एलबी ची जाडी वेगवेगळी असू शकते. जर वेगवेगळी दिली तर तुम्ही असं काढायचं. जर वेगवेगळी दिली तर एल टोटल एल ए प्लस एल. जर जाडी सेम असेल तर सेम असेल. मग एकाचा काढू आपण पहिला. एकाचा काढू, दोघांचा येणार आहे. बघा, हा काय आलं, हे आलं, हे इक्वेशन आलं. पुढं आता मी काय करतो, म्यू झिरो म्यू आर अपॉन 2 पाय हे कॉमन घेतो. म्यू झिरो म्यू आर अपॉन 2 पाय कॉमन घेतलं. इथे किती राहिलं? 1/4. आता 1/4 राहिलं. मी इथं काय लिहितो, एल एन ई टू द बेस ई. एल एन ई टू द बेस ई. आता एल एन लिहिलं म्हणजे त्याचा बेस ईच असतोय. नॅचरल लॉग. लॉग टू द बेस 10 लिहिलं तर बेस 10 आहे तो, किंवा एलओजी लिहिलं फक्त. हे लक्षात ठेवा, एलओजी लिहिलं तर ह्याचा बेस 10 असतोय. इथं कधी कधी मेन्शन करत नाहीत. मेन्शन केलं तर तुमच्यावर जास्त दया आहे म्हणायचं. एल एन ला बेस ई मेन्शन केला तर तुमच्यावर काहीतरी दया दाखवायला लागते ते, नाहीतर मेन्शन करत नाहीत. आणि ह्याचं उत्तर काय असते? 1. ह्याचं उत्तर काय असते? 1. म्हणजे जो बेस आहे आणि तीच व्हॅल्यू घेतली मी, लॉग 10 टू द बेस 10, याची व्हॅल्यू काय असते? 1. लॉग ए टू द बेस ए व्हॅल्यू 1 असते. तर इथं व्हॅल्यू काय आली? 1. मग मी काय, मला काय पाहिजे, मी त्या 1 साठी तिथं 1/4 च्या 1 साठी मी रिप्लेस केलं एल एन ई टू द बेस ई प्लस काय आहे पुढं, एल एन डी बाय आर. बरोबर. आता हा बघा, म्यू झिरो म्यू आर अपॉन 2 पाय. आता एल एन 1/4 आहे. ह्या 1/4 ला मी इथं लिहू शकतो ना असं, ही प्रॉपर्टी माहिती, ई रेस टू 1/4. ई रेस टू 1/4 म्हणजेच बघा, एल एन ई रेस टू 1/4 प्लस एल एन डी बाय आर. डी बाय आर. पुढं काय लिहूया आपण, म्यू झिरो म्यू आर अपॉन 2 पाय. आता एल एन ए प्लस एल एन बी, एल एन ए इंटू बी म्हणजे काय लिहिलं मी, एल एन ई रेस टू 1/4 इंटू डी बाय आर. ओके. ते ई रेस टू 1/4 ला मी वर ठेवत नाही, त्याला खाली घेतो डिनॉमिनेटरला. म्यू झिरो म्यू आर अपॉन 2 पाय
ln d by r e raised to -1/4 -1/4 e raised to -1/4 चा आन्सर बघा काय येते कॅल्क्युलेटर मध्ये लवकर बघा. बघा बरं काय येते. .7788 ओके. काय बघितलं हे बघितलं होतं का आपण r dash is equal to r dash is equal to 0.7788 into r. ते कुठनं आलं कळालं का ते GMR ओके फिक्टिशियस रेडियस हा किंवा इफेक्टिव्ह रेडियस म्हणायचं त्याला AC मध्ये. मी तुम्हाला त्यावेळी पण म्हटलं होतं हे प्रॅक्टिकली पण ह्याचा स्टडी केला जातोय आणि मॅथमॅटिकली पण स्टडी केला जातोय. ज्यावेळी मॅथमॅटिक्स आणि प्रॅक्टिकल मॅच होते त्यावेळी म्हणते युरेका. कधी म्हणतात माहिती ना युरेका. एक सक्सेसफुल झाला तर आपला एखादा ज्याच्यावर आपण रिसर्च करत असतो त्याच्यावर सक्सेसफुल झालं त्यावेळी म्हणतात मग हे मॅच होतं तिथं. एक्सपेरिमेंटली पण त्याची रेडियस आत श्रिंक होते AC मध्ये त्याला आपण म्हणतो GMR आणि ते इथं कॅल्क्युलेशन पण येते. लक्षात आलं. मग हा काय झाला LA. मग काय बघा ह्यातनं आपल्याला कन्क्लुजन काय मिळालं इंडक्टन्स ऑफ सिंगल फेज सिंगल वायर. इंडक्टन्स ऑफ सिंगल फेज सिंगल वायर काय मिळालं मला μ0 μr अपॉन 2 पाय ln d बाय r डॅश d बाय r डॅश. मग तिथं r डॅश म्हणजे काय असणार आहे 0.7788. अरे अरे असं का 0.7788 r आणि वर तो फॉर्म्युला. समजलं. हा फॉर्म्युला पाठ करायचा लक्षात राहायला पाहिजे. आता कॉम्पिटिशन बघा कुठपर्यंत जाते. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा युट्यूबवर आहेत काय. जुन्या व्हिडिओ मध्ये मी म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा शिकवायला चालू केलं सॉरी ज्यावेळी मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला चालू केली त्याच्या आधी पण शिकवत होतो पण त्यावेळी व्हिडिओ रेकॉर्ड केले नव्हते. पण ज्यावेळी व्हिडिओ रेकॉर्ड करायला चालू केला असं वाटलं की बाबा आता आपण करायला पाहिजे कारण सांगलीतच करायला लागलं. सांगलीतलं लोकांना माहित नाही कुणाला कुठं चाललेत बाहेर. हाय ना बरोबर म्हणजे शिकवणं तर आहे ना. हा का बाहेर जायची गरज आहे पुण्याला वगैरे. हा तर पहिल्यापासून हे चालू होतं. बऱ्याच जणांना अजून कॉन्फिडन्स नव्हता ना कोण माहित नव्हतं बऱ्याच लोकांना त्यावेळी ते युट्यूब चालू केलं. तुम्ही माझ्या जुन्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये बघा त्यामध्ये पण मी हे एक्सप्लेन केलंय म्हणजे हे पाथ पूर्ण एक्सप्लेन केलाय. पण मी त्यावेळी काय म्हणत होतो की बघा हा फॉर्म्युला आला हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. ज्यावेळी आम्ही टेस्ट प्रॅक्टिस करायला लागलो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामची प्रिपरेशन चालू झाली. सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या ह्याला तर इथपर्यंत जातील का नाही हे काय सांगता येत नाही. पण आता तुम्ही कोल इंडियाची एक्झाम द्यायला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे ती कॉम्पिटिशन त्या लेवलचं आहे. ठीक आहे. जी मुलं त्या एक्झाम देणार आहेत आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामला जी मुलं सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम देणार आहेत ती आपल्याला पण कॉम्पिटिशनला येणार ना. हा
असं थोडीच आहे की त्यांनी काय बाहेर काय असं सेपरेशन केलं का नाही, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटच द्यायचं, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला यायचं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रायोरिटी द्यायची, स्टेट गव्हर्नमेंटला यायचं नाही. असं आहे का? नाही. कॉम्पिटिशन आहे. शिकवलं मी हे सगळं त्यावेळी, पण म्हणले हे लक्षात ठेवा. आणि एक क्वेश्चन कशावर आला? क्वेश्चन आला इंटरनल इंडक्टन्स ऑफ कंडक्टर याची व्हॅल्यू विचारली. इंटरनल इंडक्टन्स ऑफ कंडक्टर याची व्हॅल्यू विचारली आणि त्यात दिलं म्यू आर इज इक्वल टू 2. काय लिहिणार होता? काय? संपला. इंटरनल इंडक्टन्स. हा, टेस्ट प्रॅक्टिस करताना हे आलं होतं बरं का. आणि जो पेपर आम्ही प्रॅक्टिस करत होतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा पेपर होता. आणि त्याच वेळी HPCL ची एक एक्झाम होती. HPCLच्या एक्झामला पण हाच क्वेश्चन विचारला गेला होता. सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम होती, हा क्वेश्चन विचारला गेला. मग आता मला सांगा, शिकवले तर बरोबर, शिकवलेलाच क्वेश्चन आलाय, पण क्वेश्चन आलाय हा, पोरं लिहून आली हे, कारण दिलं होतं सगळं. डी पण दिला होता, त्या डी पण दिला होता, त्यांनी आर पण दिला होता, ते देणार. पण विचारलं होतं काय? फक्त विचारलं होतं इंटरनल इंडक्टन्स, एवढंच लिहून यायचं होतं फक्त. म्यू झिरोची व्हॅल्यू माहिती आहे, म्यू आर दिला होता, 8 पाय करायचं, येस. पोरांनी कॅल्क्युलेट केलं, हे सगळं पद्धतशीर, टाळे दिले, डन, क्लिअर होत आहे. समजलं? तर ही कॉम्पिटिशन आहे आता, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, आणि त्या स्टेप्स मध्ये जे आलं ते पण लक्षात ठेवायचं. ओके, चला आता पुढे. आता हे झालं इंडक्टन्स ऑफ सिंगल फेज सिंगल वायर. आता इंडक्टन्स ऑफ सिंगल फेज 2 वायर. नॉर्मली 2 वायर्स असतात ना, पॉझिटिव्ह करंट गेला, निगेटिव्ह करंट आला, ठीक आहे. सिंगल वायर असते का? असते. अर्थ रिटर्न असेल तर, अर्थ रिटर्न असेल तर सिंगल वायर असते, ठीक आहे. पण आपण वापरत नाही, लक्षात घ्या, आपण वापरत नाही. HVDC लाच अर्थ रिटर्न वापरतात, आपण AC ला वापरत नाही. त्याचं रिझन काय आहे? सिंपल, AC ला करंट सरफेसवर कॉन्सन्ट्रेट होतोय, आतनं जात नाही, आणि सरफेसचा रेजिस्टन्स जास्त असतोय आपल्या, कारण खडक आहे, दगड आहे. आज जसं आपण खोलपर्यंत जाईल ना, तसंच रेजिस्टन्स आतचा कमी होतोय. वर राहील त्याचं दगड आहे, त्यामुळे रेजिस्टन्स जास्त आहे. पाणी नाही, पाणी आत आहे, वर नाही, ठीक आहे. मुरुम असेल तिथं रेजिस्टन्स 40-50 ओहम येतोय. मग अर्थ रिटर्न वापरायचा काय संबंध नाही. DC ला वापरतो आपण बरं का. DC ला जास्त दोन्ही साईडला अर्थिंग रॉड पूर्ण डीप नेले जातात. ओके, मग 2 वायर्स असतात AC मध्ये, मग सिंगल फेज 2 वायर. मग काय येणार त्याचा? L टोटल काय येतो? LA प्लस LB. आणि तिथे जर समजा LB हा इक्वल असेल, इज इक्वल टू LA, ऍज R radius of both conductors इक्वल असं असेल, LA आणि LB इक्वल झालं. मग काय आलं? L टोटल इज इक्वल टू 2LA. म्हणजेच काय आलं बघा, हे 2 इंटू म्यू 0 म्यू आर अपॉन 4 पाय LN D बाय R डॅश. मग हे 2 ला 2 गेलं, मग इथं फॉर्म्युला काय आला? हा म्यू 0 म्यू आर अपॉन 2 पाय LN D बाय R डॅश. आता हे विसरू नका, सिंगल कंडक्टरला 4 पाय आहे डिनॉमिनेटरला, आणि इथं 2 पाय येते. ओके, लक्षात ठेवा हा पार्ट. एक मिनिट, 2 सॉरी गडबडीत झालं. 4 पाय कुठं आहे तिथं?
तुम्ही पण म्हणालाय 2π आहे इथं, 2π, आणि इथं काय येते माय मिस्टेक. तरी मला डाऊट आलाच, कारण मी दुसरा विचारत आहे. हा, पाय, ठीक आहे, लक्षात आलं हे 2π आहे इथं. एल ची व्हॅल्यू काय, म्यू0 म्यू r 2π. इथं व्हॅल्यू काय आली, फक्त पाय. लक्षात आलं तिथं. आता हे लक्षात ठेवायला लागते, लक्षात घ्या. हे तुम्ही काय करायचं, एका कागदावर लिहायचं टोटल, म्हणजे हे 3 फॉर्म्युले. कुठला कुठला, सिंगल फेज सिंगल वायर, त्याच्या आधी लिहायचं एल इंटरनल एल एक्सटर्नल, खाली लिहायचा फॉर्म्युला सिंगल फेज सिंगल वायर, त्याच्या खाली लिहायचं सिंगल फेज 2 वायर. ठीक आहे, इथपर्यंत आला. आता लास्ट एक फॉर्म्युला बघा, 3 फेज सिस्टम. 3 फेज सिस्टमचा एल टोटलचा फॉर्म्युला काय असणार, आता म्यू0 म्यू r अपॉन 2π ln GMD अपॉन GMR, GMD अपॉन GMR. ठीक आहे, GMD अपॉन GMR हा झाला फॉर्म्युला. ओके, म्यू0 म्यू r अपॉन 2π ln GMD अपॉन GMR 3 फेज सिस्टम साठी. कारण 3 फेज सिस्टम आल्या तर तिथे GMD आली. ठीक आहे, जॉमेट्रिक 3 वेगवेगळ्या फेजेस आल्या, त्यामुळे मीन डिस्टन्स आला त्याचा, आणि GMR म्हणजे काय R डॅशेस. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवा. 3 फेज सिस्टम, 3 फेज 3 वायर म्हणा, 3 फेज 3 वायर. आणि सॉरी, ह्याचं एक सांगायचं काय राहिलं मी, युनिट काय असणार, हेनरी पर मीटर, हेनरी पर मीटर. ओके, आता तुम्ही जर पुस्तकं उघडली डायरेक्ट, तर ह्याला थोडस युनिट कन्वर्ट केलंय त्याचं. बघा कसं केलंय. आता हे जर लिहिलं, आता ठीक आहे, कन्फ्युजन जे काय व्हायचं ना ते इथंच होऊ दे. म्यू0 ची व्हॅल्यू काय लिहितो आपण, 4π इंटू 10 टू द पॉवर ऑफ -7. आता म्यू r ची व्हॅल्यू 1च घ्या, म्यू r 1 घ्या. कॉपर कंडक्टर आणि अल्युमिनियम साठी हा नियरली 1 असतो, डिवायडेड बाय 2π ln GMD अपॉन GMR. 2π ला हा 2 गेला. ठीक आहे, युनिट काय, हेनरी पर मीटर. आता जर समजा मला किलोमीटर मध्ये आणायचं आहे, ठीक आहे, आता इथं फॅक्टर आला 2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -7, 2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -7. आता ह्याला काय करूया आपण, थोडस ह्याला फोडूया, त्याला 10⁻⁷ ला. 10⁻⁷ ला कसं लिहूया बघा, ह्याला लिहूया असं 2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -1 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3. ओके, 10 टू द पॉवर ऑफ -3. आता हा हेनरी पर मीटर आहे, हेनरी पर मीटर आहे. आता जर मला किलोमीटर मध्ये लिहायचं असेल, किलोमीटर मध्ये लिहायचं असेल तर काय लिहितो आपण, तर हा कॅन्सल करायचं. ओके, बघा म्हणजे ते कसं लिहिणार मी, जर मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, 1 मीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ -3 किलोमीटर. हा फॅक्टर आहे. मग या मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करणार, हेनरी पर किलोमीटर इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3, 10 टू द पॉवर ऑफ -3. आता हे डिनॉमिनेटरला आहे ना, मग हे डिनॉमिनेटर कॅन्सल झालं, इथं किलोमीटर आलं. आता हे हेनरी आहे,
इथं हे 10⁻³ ह्याला जोडतो. 10⁻³ हेनरी म्हणजे काय झालं ते मिली हेनरी. म्हणजे हे 10⁻³ जर घालवायचं म्हणलं याला तर इथं मी मिली हेनरी लिहितो. बघा युनिट काय आलं हे आता असं निघून येतंय. हा हे काय निघून येतं बघा 0.2 ln GMD अपॉन GMR मिली हेनरी पर किलोमीटर आणि इथं 0.2 आला. समजलं 0.2 आला. हा पेपरला विचारलेला क्वेश्चन आहे. फॉर्म्युले विचारले होते डायरेक्ट. 4 फॉर्म्युले दिले होते. त्या 4 फॉर्म्युल्यामध्ये दिलं होतं आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय वाटतं फॉर्म्युला असं सरळ सरळ देणार आहेत ते नाही. इथं काय दिलं होतं R डॅश. ओके अशा पद्धतीचा फॉर्म्युला आला होता. ज्यांनी कोणी हा फॉर्म्युला बघितलाय त्यांना इथं कन्फ्युजन होते. समजलं. तर हे लिहून ठेवायचे हे फॉर्म्युले असे. अजून जर तुम्ही बघा ठीक हे लिहून ठेवा L 3 फेज. कळालं का तुम्हाला. ओके बघा आता ज्यावेळी आपण लाईनचा इंडक्टन्स काढतो आणि इंडक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करतो आपण तर ती कुठली पॉवर असते. इंडक्टिव्ह पॉवर म्हणजे ती रिएक्टिव्ह पॉवर असते. आता लाईन आणि इंडक्टिव्ह पॉवर जर इंडक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट केली आणि समजा इंडक्टिव्ह पॉवर पॉझिटिव्ह आली तर ह्याचा अर्थ काय म्हणणार रिएक्टिव्ह पॉवरच्या बाबतीत मी काय स्टेटमेंट करणार ती बर अजून हिंट देतो. ती पॉवर इंडक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब होणार आहे का डिलिव्हर होणार आहे. हा पॉझिटिव्ह आली तर बोला बोला पॉझिटिव्ह आली तर कसं. इंडक्टन्स हा लोड आहे का सोर्स आहे. मी तुम्हाला एक वाक्य आठवायला सांगितलं होतं ज्याचं त्याचं काम तो जर करत असेल तर पॉझिटिव्ह. लोड आहे ना लोडचं काम काय आहे पॉवर ऍब्सॉर्ब करणं. त्याचं काम करायला लागलाय तो पॉझिटिव्ह. समजलं. म्हणजे इथं काय होणार आहे पॉवर ऍब्सॉर्ब होणार आहे लक्षात घ्या. मग पुढचा पॉइंट येतो पॉवर किंवा आता कोणती पॉवर आहे ही रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब्ड बाय ट्रान्समिशन लाईन. रिएक्टिव्ह पॉवर ऍब्सॉर्ब्ड बाय ट्रान्समिशन लाईन क्यू सिंगल फेज. म्हणजे एका लाईननं ऍब्सॉर्ब केलेली पॉवर काढायची असेल आपल्याला तर काय करणार I² XL. लक्षात घ्या I² XL. व्होल्टेज नाही वापरायचं इथं. हा का सांगतोय ज्यावेळी तुम्ही इंडक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करत असता ना त्यावेळी करंट घ्यायचा. पॉवर कॅल्क्युलेट करायची करंटचा वापर करून. आपण पॉवर कॅल्क्युलेट करू शकतो I² R V² बाय R असं पण म्हणतो ना. रेजिस्टन्सच्या बाबतीत दोन्ही सेम येते I² R किंवा V² बाय R. पण ज्यावेळी इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचं डिस्कशन करतो ना आपण त्यावेळी इंडक्टन्स मधली पॉवर कॅल्क्युलेट करताना कायम करंटच घ्यायचा. कायम करंटच घ्यायचा. ठीक आहे. ओके तुम्ही VL² बाय XL लिहू शकत नाही. काय लिहायचं I² XLच लिहायचं. I म्हणजे हा कोणता असणार आहे इंडक्टर मधला म्हणजे आपल्या लाईन मधून जाणारा करंट. समजलं.
हे लक्षात ठेवा, हे लिहायचं नाही अजिबात. हे लिहायचं नाही, अजिबात लिहायचं नाही. इंडक्टिव्ह पॉवरच्या बाबतीत लिहायचं नाही, पण हे तुम्ही कपॅसिटिव्ह पॉवरच्या बाबतीत लिहू शकताय. VC स्क्वेअर बाय XC. कपॅसिटन्सच्या बाबतीत जर फॉर्म्युला लिहायचा असेल रिएक्टिव्ह पॉवरचा, तर असं लिहायचं. लक्षात ठेवा, कपॅसिटरला करंट घ्यायचं नाही. ओके. आणि 3 फेज साठी काय येणार? 3 L स्क्वेअर XL. ओके. तर हे असं डिस्कशन, या 3-4 फॉर्म्युले सापडले आपल्याला. कन्क्लुजन फायनल. ओके, बघा आता सगळे लिहू का फॉर्म्युले? इंडक्टन्स, सिंगल फेज, सिंगल वायर. हा, μ0 μr अपॉन 2 पाय ln d बाय r डॅश. आणि हे जो युनिट काय असणार आहे? हेनरी पर मीटर. आता हे जर लिहिलं तुम्ही 0.2, काय येणार बघा? हा, 0.2 μr ln d बाय r डॅश मिली हेनरी पर किलोमीटर. ओके. त्यानंतर सेकंड, L सिंगल फेज 2 वायर. हा, काय लिहिणार मी सिंगल फेज 2 वायरला? μ0 μr अपॉन पाय ln d बाय r डॅश हेनरी पर मीटर. आणि इथं जर त्या दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 0.4 येणार आहे बरं का. 0.4 ln d बाय r डॅश मिली हेनरी पर किलोमीटर. त्यानंतर थर्ड, L 3 फेज 3 वायर μ0 μr अपॉन 2 पाय ln GMD अपॉन GMR हेनरी पर मीटर. हेनरी पर मीटर. आणि तुम्ही काय लिहू शकता दुसरा फॉर्म्युला याचा? 0.2. आता μr पण घ्या इथं. 0.4 μr. μr ला विसरू नका, त्याच्यावर पण क्वेश्चन फ्रेम झाले. कारण नंतर काय होतंय, हे फॉर्म्युले पाठ करताना ते μr ला विसरतोय आपण. आणि तो μr आहे तिथं. Uh, 0.2 μr ln GMD अपॉन GMR मिली हेनरी पर किलोमीटर. आणि अजून एक या सगळ्यांचा मिळून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, L इंटरनल μ0 μr अपॉन 8 पाय. हा पण एक लक्षात असू दे. याचं युनिट काय असणार आहे? हेनरी पर मीटर. ओके, हा त्यांच्यातला कॉमन फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हे लक्षात पाहिजे. पुढे जाऊया. आता तिसरा यातला पॉइंट आहे. तिसरा कोणता आहे? कपॅसिटन्स.
काय बघायला लागलोय आपण? काय बघायला लागलोय आपण? ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स दोन बघितले, आर आणि एल. हा तिसरा कॅपॅसिटन्स. बघा आता कॅपॅसिटन्स मध्ये आपण सिंगल वायरचा कॅपॅसिटन्स बघू. सिंगल वायर कॅपॅसिटन्स, ठीक आहे. समजा ही लाईन आहे पॉझिटिव्ह करंट आणि इथं ग्राउंड आहे. ओके, ही लाईन आहे वर म्हणजे वरनं जात्या ग्राउंडच्या वरून, आणि इथं असा हा कॅपॅसिटन्स फॉर्म होते. ओके, आणि हे काय ग्राउंड आहे. हा सी आपल्याला काढायचा. तर सी कसा काढतो आपण? म्हणजे अजून एक फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला आठवते सीचा काय? हा काय तो सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. काय सांगितलं तुम्ही? क्यू इज इक्वल टू सी सांगितलं. ओके, क्यू बाय व्ही. आता ते क्यू म्हणजे काय असतं? ते पण चार्ज. ओके, चार्ज पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा त्याला आपण इलेक्ट्रिकलच्या भाषेत, आता बघा मॅग्नेटिकच्या भाषेत काय म्हणलं आपण? मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेजेस. इंडक्टरच्या भाषेत काय म्हणलं? मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेजेस अपॉन करंट. इथं काय म्हणतो आपण क्यूला? इलेक्ट्रिक फ्लक्स लिंकेजेस अपॉन व्होल्टेज. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स लिंकेजेस अपॉन इलेक्ट्रिक फ्लक्स लिंकेजेस अपॉन व्होल्टेज. इलेक्ट्रिक फ्लक्स लिंकेजेस अपॉन व्होल्टेज, ठीक आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला काय होतो बघा? सी इज इक्वल टू 2 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन आर ln d बाय आर, एवढाच येतो फॉर्म्युला हा, ठीक आहे. डी बाय आर फॅरेड पर मीटर. डी बाय आर. इथं आर डॅश येत नाही बरं का, आर डॅश येत नाही का? कारण इथं आपण चार्ज कन्सिडर करतो, आणि चार्ज युनिफॉर्मली त्याच्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेला असतोय. करंटच्या बाबतीत काय होतंय? लाईन मधनं फ्लो होणारा करंट, ते करंटच्या बाबतीत काय होतंय? त्याची जी कंडक्टरची रेडियस आहे ना, बिकॉज ऑफ स्किन इफेक्ट, बिकॉज ऑफ इंटरनल फ्लक्स लिंकेजेस, एक्सटर्नल फ्लक्स लिंकेजेस, तो करंट कमी होतोय. तो करंट कमी झाला याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो? त्याची इफेक्टिव्ह रेडियस कमी झाल्या कंडक्टरची, म्हणून ते आर डॅश आलं तिथं. कॅपॅसिटर मध्ये करंटचा काही प्रश्नच नाही ना, चार्जचा प्रश्न आहे, आणि चार्ज सरफेसवर डिस्ट्रीब्यूट होतोय. आत चार्ज असतो का कधी? इंटरनल साइडला चार्ज नसतोय आत, लक्षात घ्या. आत चार्ज अक्युमुलेट होत नाही, एक्सटर्नल सरफेसवर चार्ज अक्युमुलेट होतोय फक्त. म्हणून इथं आर डॅश येत नाही, फक्त हा फॉर्म्युला येतो. आता ह्यामध्ये हा जो फॉर्म्युला आलाय ना, ह्याच्यात एक अप्रॉक्सिमेशन आहे मोठं. ते अप्रॉक्सिमेशन आहे बघा, अर्थचं आणि कंडक्टरचं जे अंतर आहे, सेपरेशन आहे, ते फार जास्त आहे. समजलं का? सेपरेशन म्हणजे हा फॉर्म्युला कधी येतोय मी तुम्हाला ते सांगायला. हा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्यावेळी सेपरेशन किंवा डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड कंडक्टर, अर्थ अँड कंडक्टर, कंडक्टर much higher than separation between conductors. सेपरेशन बिटवीन कंडक्टर्स. कळालं का? हे कंडक्टर एकच असतो कधी? दोन असतात कंडक्टर, बरोबर. दोन कंडक्टर मध्ये सेपरेशन असणार आहे. आता त्याच्या तुलनेत जर
हाईट, ग्राउंड पासून ते कंडक्टर पर्यंतची हाईट ही जर जास्त असेल त्यावेळी आपण हा फॉर्म्युला वापरतो. ओके, आणि ह्यालाच काय म्हटलंय बघा, इफेक्ट ऑफ अर्थ इलिमिनेटेड किंवा निग्लेक्टेड किंवा निग्लेक्टेड. इफेक्ट ऑफ अर्थ इलिमिनेटेड किंवा निग्लेक्टेड, हे कळालं तुम्हाला? असं म्हणजे आपण काय म्हणूया बघा, हे जे आहे सेपरेशन, हे एच आहे, एच हाईट फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ टू कंडक्टर. आता तुम्ही कधी जर बघितलं, ट्रान्समिशन लाईन बघितल्या तर थोडस ऑब्झर्व करा, त्यात ही हाईट फार जास्त असते, म्हणजे जमिनीपासून ते कंडक्टरचा जो पहिला कंडक्टर येतो हाईटला, त्याची हाईट जास्त असते, आणि त्याच्या तुलनेत जो शेजारचा कंडक्टर असतो ना, ऍडजस्टंट कंडक्टर, त्याची हाईट, त्यांच्यातलं सेपरेशन कमी असते. हा, त्याचा एक अजून एक पर्पज काय असतो की कपॅसिटन्सचा इफेक्ट कमी करायचा असतो, आणि कपॅसिटन्सचा इफेक्ट कमी केला तर त्याचा फायदा काय आहे आपल्यासाठी, चार्जिंग करंट कमी होतो. लक्षात घ्या, समजलं? चार्जिंग करंट कमी होतो. साधं सिंपल आहे, C इज इक्वल टू एप्सिलॉन 0 एप्सिलॉन R A बाय D आहे ना, A बाय D. तर D ची व्हॅल्यू वाढली तर C कमी होतोय, D कमी झाला तर C वाढतोय, बरोबर? C वाढतोय. आता बघा, QC काय लिहितो आपण, V² बाय XC, V² बाय XC, आणि XC काय लिहितो आपण, 1/2 पाय FC आणि इंटू ओमेगा, बरोबर? म्हणजे ओमेगा C लिहितो ना, 1/ओमेगा C. तर काय लिहिणार आपण, V² अपॉन 1/2 पाय FC किंवा ओमेगा C लिहू फक्त, ठीक आहे? काय लिहितो आपण, 1/ओमेगा C, आणि हे वर गेल्यानंतर परत काय होतंय, ओमेगा C ने मल्टिप्लाय होते त्याला, V² इंटू ओमेगा C. आता समजून घ्या ह्याच्यावर, हा, कपॅसिटन्स मध्ये डिस्टन्स जर कमी झालं, कपॅसिटन्सची व्हॅल्यू वाढते, कपॅसिटन्सची व्हॅल्यू वाढली तर रिएक्टिव्ह पॉवर वाढते, म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर जास्त डिलिव्हर होते. आणि जर हे नाही कळाल तुम्हाला, अजून एक त्यातनं कन्सेप्ट सांगतो. जर समजा ह्या C ची व्हॅल्यू वाढायला लागली, C ची व्हॅल्यू जास्त यायला लागली, तर काय होतंय, लाईन मध्ये ज्यावेळी ही लाईन अशी पुढे जाते आणि हे ग्राउंड आहे, समजा हे ग्राउंड आहे, तर इथं कपॅसिटन्स फॉर्म व्हायला चालू होते, कपॅसिटन्स फॉर्म होते, आणि त्या कपॅसिटन्स फॉर्म मुळे काय होतंय, तिथं रिएक्टिव्ह पॉवर लाईन मध्ये जास्त येते. ती कुठली पॉवर असते, कपॅसिटिव्ह रिएक्टिव्ह पॉवर. ओके, आणि कपॅसिटर काय करतो, रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करतो, आता बघा, अननेसेसरी कपॅसिटन्स फॉर्म व्हाल, आता अननेसेसरी नाही म्हणायचं त्याला, पण कपॅसिटन्स फॉर्म व्हायला, आपली तशी रिक्वायरमेंट नाहीये, पण कपॅसिटन्स फॉर्म व्हायला, आणि ते कपॅसिटर आपल्याला माहिती त्याची प्रॉपर्टी रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करायची, मग ते रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करतात, डिलिव्हर केलं की लाईनचं व्होल्टेज प्रोफाईल वाढते, व्होल्टेजेस वाढते, दॅट इज कॉल्ड फेरांटी इफेक्ट. समजलं? फेरांटी इफेक्ट काय येतो, कसा येतो, कळलं तुम्हाला? असं म्हणून नॉर्मली काय असतं, जी टॉवरची हाईट असते ना, ती टॉवरची हाईट जास्त ठेवतात, ग्राउंड क्लिअरन्स जास्त ठेवतात. त्याचं रिझन काय असतं की कपॅसिटन्स कमी फॉर्म व्हावा, कपॅसिटन्स कमी फॉर्म झाला तर चार्जिंग करंट कमी लागतो, त्याला लाईन चार्ज करायला करंट कमी लागतो. समजलं का? कारण काय होणार आहे, समजा तुम्ही करंट दिला, हा थोडा यातनं जाणार आहे, हा कॅपॅसिटर चार्ज होणार, आणि थोडासा दिला यातनं गेला, हा चार्ज होणार. म्हणजे A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत समजा तुम्ही 100 अँपियर करंट पाठवायला लागलाय, इथं 1 अँपियर गेला, इथं 1 अँपियर गेला, इथं 1 गेला, इथं 1 गेला, पुढे किती गेला, 96, बरोबर? करंट कमी चाललाय.
म्हणून आपण काय करतो, कपॅसिटन्स कमी ठेवायचा प्रयत्न करतो, लाईनची हाईट वाढवतो. पण सगळ्या केसेसमध्ये हे पॉसिबल होत नाही आपल्याला. ठीक आहे, मग ते पण बघायचं आहे पुढे. हा मुद्दा लक्षात आला तुम्हाला? एक गोष्ट कन्सेप्ट काय दिली मी, तर काय सांगितलं की कपॅसिटन्स कमी पाहिजे. पण काय काय बाबतीत कपॅसिटन्स म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स कमी येतो, म्हणजे समजा अनइव्हन टेरेन असेल, अनइव्हन टेरेन आहे, खाली जमीन वर खाली आहे, तिथे एका ठिकाणी जमीन जास्त, लाईन टू ग्राउंड डिस्टन्स जास्त येणार, एका ठिकाणी एकदम कमी येणार, असं पॉसिबिलिटी आहे. मग जिथं डिस्टन्स कमी येतं ना, तिथं आपल्याला इफेक्ट ऑफ अर्थ पण कन्सिडर करायला लागतं. ठीक आहे, इफेक्ट ऑफ अर्थ, मग ते पण बघूया आपण. हा एक फॉर्म्युला आला. आता जर समजा इफेक्ट ऑफ अर्थ कन्सिडर केला, हे बघा, हे हा कंडक्टर आहे ज्यातनं असा करंट फ्लो व्हायला लागलाय, आणि त्याच्या शेजारी एक कंडक्टर आहे, ह्याच्यातनं रिटर्न करंट आहे. आता काय होते, ही अर्थ आहे. ओके, अर्थ. आता बघा, अर्थचं पोटेन्शियल काय आहे, 0 व्होल्ट. अर्थचं पोटेन्शियल 0 व्होल्ट आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला, की कोणता, की इफेक्ट ऑफ अर्थ कन्सिडर करायचा, काय होणार आहे. तर ते त्यासाठी केल्विन, लॉर्ड केल्विन माहिती आहे, केल्विन स्केल जे काढलं, हा, हे लई खतरनाक लोक होती त्यावेळी. त्यानं काय सांगितलं, -273 डिग्री सेल्सिअसला हे अख्खं जगच थांबतंय. जर -273 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलं तर सगळ्या मोशन्स थांबतात. त्याला आपण काय म्हणलं, 0 केल्विन, केल्विन स्केल, बरोबर. त्यानं त्यात पण रिसर्च केला, म्हणजे थर्मोडायनामिक्स मध्ये पण त्याचा रिसर्च आहे, इलेक्ट्रिकल मध्ये पण आहे, काय सोडलं नाही त्यांनी. समजलं का, मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज होतं त्यांच्याकडे. हे पण ते पण. थर्मोडायनामिक्स शिकलाय का? नाही, आपल्याला नसते ते, मेकॅनिकल वाले शिकतात. हा, थोडं 12वीला होतं, इंजिनिअरिंगला कुठे. पण त्यातल्या कन्सेप्ट आहेत त्या इथं पण त्यांनी आणलं, म्हणजे ते केल्विनचा स्टडी त्यातला आहे, पण त्यांनी इथं पण आणलाय. केल्विन्स ब्रिज आहे, त्याचाच ब्रिज आहे मेजरमेंट मधला. ठीक, लक्षात घ्या. आता या सगळीकडे आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, थर्मोडायनामिक्स, फक्त घर बांधायला गेले नाहीत, बघ नाही, सिव्हिल मध्ये गेले नाही. बर, आता काय बघा, इफेक्ट ऑफ अर्थ कन्सिडर करायचं आहे. हे सेपरेशन आहे डी, सेंटर टू सेंटर डिस्टन्स असतं बरं का ते. हा, हे सेपरेशन आहे डी. ओके, हे सेपरेशन आहे, म्हणजे ही हाईट आहे एच. आता इथं पण बघा, चुकलं माझं, काय पाहिजे, हे डिस्टन्स असतं सेंटर टू सेंटर, म्हणजे सेंटर टू अर्थ, हे असतं एच. हा, आता केल्विन काय म्हणलं, जर इफेक्ट ऑफ अर्थ कन्सिडर करायचा असेल तर, जर हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे वर, तर एक्झॅक्टली अपोजिट चार्ज हा तेवढ्याच सेपरेशनवर अर्थच्या आत दाखवायचा. ओके, नॉर्मली काय असतो बघा, चार्ज हा कायम डिस्ट्रीब्युटेड मॅनर मध्ये असतो, डिस्ट्रीब्यूट होतो चार्ज, डिस्ट्रीब्यूट होतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा न्यूट्रल पॉइंट कॅल्क्युलेट करता येत नाही. मग केल्विननी काय सांगितलं, की चार्ज तुम्ही डिस्ट्रीब्यूट नका करू, तो कॉन्सन्ट्रेट करा, आणि तो कॉन्सन्ट्रेट केला इथं. आणि आपल्याला माहित आहे की अर्थ ही न्यूट्रल पोटेन्शियलला असते, काय न्यूट्रल असते अर्थ. आणि न्यूट्रल पॉइंट कुठे येतो, जर समजा दोन चार्ज पार्टिकल्स असतील, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, तर न्यूट्रल पॉइंट कुठे येतो, त्याच्या मध्ये येतो. न्यूट्रल पॉइंट कुठे येतो, मध्ये येतो, बरोबर. मग तसंच जर अर्थ न्यूट्रल असेल, त्यांनी कसं म्हटलं बघा, अर्थ जर न्यूट्रल असेल तर
जर पॉझिटिव्ह चार्ज पृथ्वीच्या म्हणजे आपल्या जमिनीच्या वर असेल जेवढ्या हाईटला, तेवढ्याच एक्झॅक्टली हाईटला जमिनीत निगेटिव्ह चार्ज कन्सिडर करायचं. कन्सिडर करायचं. दिस मेथड इज कॉल्ड केल्विन्स लॉ ऑफ इमेजेस. केल्विन्स लॉ ऑफ इमेजेस. त्याला काय म्हणले? केल्विन्स लॉ ऑफ इमेजेस. ओके. म्हणजे इथं काय केला, हा पॉझिटिव्ह आहे तर इथं निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह कन्सिडर केला. आणि ह्याचा पण इथं काय होणार आहे, हा पॉझिटिव्ह असा. आता इथलं सेपरेशन काय झालं, हे एच, आणि हे सेपरेशन काय आहे, डी. करेक्ट. वर जेवढा आहे तेवढंच असणार. ओके. मग हे सांगा, या कंडक्टर पासून या कंडक्टरचं सेपरेशन काय असणार आहे? सांगा बरं. येस, करेक्ट. म्हणजे काय लिहिणार, डी स्क्वेअर प्लस 2h ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट मध्ये. ओके. ओके. आता बघा, आता हे त्यानं सांगितलं की असं तुम्ही कन्सिडर करायचं आणि मग तुम्ही फॉर्म्युला तयार करा. आता ह्याचं जे डेरिव्हेशन आहे का नाही, ते डेरिव्हेशनचा विचार नाही करायचा आपण. डेरिव्हेशन आपल्या स्टडीमध्ये नाही, एवढं सिलेबस मध्ये नाही ते. त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. डेरिव्हेशन कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, तो सोपा आहे. ओके. बघा, कपॅसिटन्स इज इक्वल टू 2 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r ln d बाय r, ln d बाय r, आणि काय येते बघा, 2h डिवायडेड बाय अंडर रूट स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस 2h ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. हा फॉर्म्युला येतो 2h डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये. आता कसं बघा, कन्सिडर करा ह्याच्यात, हा तर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहिला. ओके. आणि इथं काय आला, 2h. म्हणजे जर याच्यावर फोकस केला आपण, या कंडक्टरवर, इथला कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, तर पहिला तुम्ही याचं सेपरेशन घ्या, 2h डिवायडेड बाय दिस सेपरेशन. समजलं? असं लक्षात ठेवा. त्याच्या डेरिव्हेशन मध्ये जायचं नाही आपल्याला, पण ह्याच्यावर म्हणजे ही मॅक्सिमम लेवल आहे आपली. एक्झामला जर क्वेश्चन फ्रेम झाला, क्वेश्चन जर इथे यायचं म्हणलं, दिस इज अ हायएस्ट लेवल. डेरिव्हेशन मध्ये जाणार नाही. समजलं? डेरिव्हेशन एक्सप्लेन करू शकतोय, अजून एक तासभर जर मिळाला आपल्याला, डेरिव्हेशन वर जाऊ शकतोय आपण. पण काय असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, बघा माझी गरज काय आहे तुम्हाला, की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय नाही करायचं हे पहिला माहित पाहिजे. त्यासाठी माझा रोल आहे. काय करायचं कोण पण सांगतंय, सगळीजण आहेत सांगणारी, होय का नाही? काय करायचं, अभ्यास करायचा. पहिला एक माणूस सांगतोय अभ्यास करायचा, करतो बाबा आम्ही. दुसरा सांगतोय पुस्तक वाचायची, करतो बाबा वाचली. तिसरा सांगतोय नोट्स काढायच्या, काढल्या, होय का नाही? समजा चहा प्यायला गेला तुम्ही टपरीवर, चुकून समजा तो पण एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून तिथे गेला असेल, तो बी तुम्हाला नॉलेज देतो, हे दिवसभर अभ्यास करायचा, 17 तास 18 तास अभ्यास कर, ही पुस्तक वाच, ती पुस्तक वाच, एबीसी पब्लिकेशनचे वाच, XYZ पब्लिकेशनचं वाच, सगळं सांगतो करा. तुम्ही लगेच आणलं, चावल्याचं ऐकलं, आणलं लगेच, करायला लागला अभ्यास, सगळा अभ्यास झाला, रिझल्टच आला नाही तरी पण. मग उसवल घन गोत सार, आधार कुणाचा नाही, होय की नाही? हे लोक पडतात मग लोक. तर बघा, ह्या जर्नीमध्ये ना तुम्हाला सगळ्यात माहित पाहिजे की तुम्हाला काय नाही करायचं, काय करायचं ही सगळी सांगणारे आहेत, भरपूर जण आहेत सांगणारे. काय नाही करायचं, आता ते चहावाल्याने तुम्हाला सांगितले 2 पब्लिकेशन वाचायचे, 2 पुस्तकं वाचायची,
800 पानाची पुस्तकं आणून ठेवली तुम्ही. इफेक्टिव्ह त्यातलं 200 पानच आहेत, 300 पानच आहेत. पण तू चावाला सांगणार आहे का की 600 पानं वाचायची नाहीत किंवा 500 पानं ही वाचायची नाहीत, ही गरजेची नाही. हा, समजलं का? तिथे एक्सपिरियन्स कामी येतो. बाबा काय नाही करायचं, काय करायचं सांगणारी लय जण आहेत. काय नाही करायचं हे समजून घ्या पहिला. तर हे नाही करायचं, डेरिव्हेशनचा रोल नाही येत. सांगू शकतो मी, तुम्ही जर म्हटला तर अजून 1.5 तास 1 तास सांगू शकतो, त्याचा काही उपयोग नाही. ते पाठीमागे इंडक्टन्सचे फॉर्म्युले कसे आले, ते कसे आले ते पण सांगू शकतो एकदम. मला जर माझं नॉलेज शो ऑफ करायचं असेल की नाही, असं बघा 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 माझं नॉलेज बघा, पण ते गरज नाही ना, ते तुम्हाला दाखवून तुमचा रिझल्ट नाही येणार. समजलं का? आपल्याला रिझल्ट आणायचा आहे. आणि जर समजा तुमची लईच इच्छा असेल, सिलेक्शन झाल्यावर एक जंगी पार्टी द्या, मोठी मोठी पार्टी द्या. तिथं त्या पार्टीच्या मध्यभागी एक मोठा टेबल सजवा. त्या टेबलच्या समोर मला बसवा आणि म्हणा, मास्तर तुम्ही हे म्हणला होता सांगायला, सांगा मला आता. आता सिलेक्शन झालंय, आता तुमच्याकडे वेळ आहे, माझ्याकडे वेळ आहे, सांगा आता. सांगतो. त्यावेळी मागच्या बॅचेसला पण सांगितले पोरांना म्हणलं असं करा बरं, म्हणजे असं करून दाखवा, किंवा सिलेक्शन झाल्यावर मला बोलवा. एकानेही बोलवलं नाही. सर आता सांगा आम्हाला. पण ते अभ्यास करताना का किडी बळवळते डोक्यात मला काय कळत नाही. नाही हे कसं आलं मला पाहिजेच, ओके हे कसं आलं मला पाहिजे. अरे नॉलेज के पीछे भागो. हा, तसं काय होत नाही. पुढचं काय वाक्य, सक्सेस झक मार के पीछे आएगी, नाही होत तसं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तसं होत नाही. एवढं वास्ट सिलेबस आहे, किती नॉलेज मिळवणार आहे तुम्ही. पण नॉलेज मिळवलं, पीएचडी पास, एक्झाम नापास. समजलं, कुठं थांबायचं कळलं पाहिजे. तर इथं डोक्याला त्याच्या गॉबलिन्स तुमच्या डोक्याला नाचायला लागले की नाही, कसं आलं मला पाहिजे, कसं आलं मला पाहिजे. नंतर वही पेन 1 तासभर वेळ काढा, वही पेन घेऊन या पद्धतशीर, तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पण माझी कंडिशन असणार, जे सांगितलं ते पाठ करून यायचं दुसऱ्या दिवशी. ठीक आहे. आणि ते इथं शिकवायला लावणार आणि त्याचा व्हिडिओ बी करणार. ओके. तर काय गरज नाही त्याची. इथं एवढंच लक्षात ठेवा, दिस कम्स बिकॉज ऑफ कन्सिडरिंग इफेक्ट ऑफ अर्थ. आणि इफेक्ट ऑफ अर्थ कन्सिडर कोण केला, केल्विन्सनी. आणि त्यांनी कोणत्या मेथड मध्ये सांगितलं, केल्विन्स लॉ ऑफ इमेजेस, ही मेथड त्यानं वापरली. जो चार्ज डिस्ट्रीब्यूट होतोय त्या डिस्ट्रीब्यूटला त्यानं काय केलं, कॉन्सन्ट्रेट केला एका जागी, कॉन्सन्ट्रेट करून. पण कसं असते, हा जर न्यूट्रल पॉईंट कन्सिडर केला अर्थचा, तर वर पॉझिटिव्ह असेल तर खाली निगेटिव्ह येणार. म्हणून हा निगेटिव्ह ही इमेज कन्सिडर केल्या. दिस इज इमेज, म्हणून ते लॉ ऑफ इमेज. पाण्यात पडल्यावर कसं, म्हणजे पाण्यात बघितलं की कशी इमेज दिसते आपल्याला, तशी ती इमेज आहे त्याची. आणि हा असा मस्त फॉर्म्युला, मस्त एकदम फॉर्म्युला आलेला आहे हा. by considering effect of earth, by considering effect of earth, by considering effect of earth. कळालं तुम्हाला हे. आता 2 फॉर्म्युले झाले, हा दुसरा फॉर्म्युला झाला, बरोबर. पहिला फॉर्म्युला कुठला झाला, हा झाला, हा झाला कॅपॅसिटन्स. हा कुठला आला, विदाउट हाईट सिंगल कंडक्टर, सिंगल फेज सिंगल कंडक्टर, सिंगल फेज सिंगल वायर, किंवा कंडक्टर म्हणू आपण, वायर म्हणायला नको, कंडक्टर. ह्याची समरी देणार आहे मी पुढे, काळजी करू नका. सिंगल फेज सिंगल कंडक्टर हे झालं. त्यानंतर आता सिंगल कंडक्टर म्हणले, डबल कंडक्टर यायला पाहिजे. मग डबल कंडक्टर बघा, तिसरा कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल फेज 2 वायर किंवा 2 कंडक्टर. ओके. आता कॅपॅसिटन्स कसा असतो मला सांगा. सिरीज मध्ये जर 2 कॅपॅसिटन्स जोडले, काय येतं त्याचं, ओके. हा, ते सांगितलं का तुम्ही. सी समजा
हा करेक्ट करेक्ट. समजा हा एक आहे आणि हा एक आहे मायनस. ठीक आहे. CA CB मला CAB पाहिजे. CAB काय असतो हा? CA CB अपॉन CA प्लस CB. बट आता ह्याच्यात काय रेडियस जर सेम असेल, व्हेरिएबल फॅक्टर कुठला आहे? रेडियसच आहे ना, डी अपॉन आर. बट इफ आणि हे सेपरेशन आहे तसा इफ radius of A and B conductor are equal काय होतंय मग? CAB इज इक्वल टू इक्वल झालं की काय होणार आहे? CA इज इक्वल टू CB. मग काय होणार हे? CA बाय 2 CA बाय 2. मग CAB काढलं ना, CA काढलं ना तुम्ही. CA काय आला? CA काय आला? 2 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r ln d बाय r याला डिवायडेड बाय 2. काय आला? CAB 2 कॅन्सल झालं की पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r ln d बाय r फॅरेड पर मीटर. फॅरेड पर मीटर. समजलं? हा फॉर्म्युला आला. आता पुढचा फॉर्म्युला अजून एक. कॅपॅसिटन्स ऑफ 3 फेज सिस्टम. कॅपॅसिटन्स ऑफ 3 फेज सिस्टम काय ना? C 3 फेज 2 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r ln काय येणार आता? हा GMR कसं? GMR नाही येत. हा GMD अपॉन r. युनिट काय झालं? फॅरेड पर मीटर. ठीक आहे, फॅरेड पर मीटर. आता रिएक्टिव्ह पॉवर सप्लाइड. रिएक्टिव्ह पॉवर सप्लाइड काय येतं बघा? Q सप्लाइड इज इक्वल टू V स्क्वेअर बाय XC. V स्क्वेअर बाय XC. आता इथं I स्क्वेअर येणार नाही, करंट मध्ये नाही बोलायचं. V स्क्वेअर बाय XC हे सिंगल फेज साठी, फॉर सिंगल फेज. आणि 3 फेज साठी Q सप्लाइड 3V स्क्वेअर बाय XC फॉर 3 फेज. समजलं? आता ह्याची समरी लिहू आणि थांबू मग आपण 2 मिनिटात. सांगा समरी. पहिला पॉइंट काय येणार? कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल फेज सिंगल वायर काय येतो? CA इज इक्वल टू 2 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r ln d बाय r फॅरेड पर मीटर. तुम्ही मग ते एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू लिहून मायक्रोफॅरेड. आता मायक्रोफॅरेड तुम्ही वापरणार बरं का. आपलं प्रचलित स्केल काय आहे? मायक्रोफॅरेड. पण ठीक आहे, तुम्ही करा, तुमची इच्छा असेल तर करा, नाही केलं तरी चालते. असे फॉर्म्युले जरी लक्षात ठेवले आणि नंतर फक्त प्रॅक्टिस करा की मायक्रोफॅरेड पर किलोमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. ठीक आहे, हे झालं पहिलं. दुसरं C सिंगल फेज 2 वायर काय येतं? CAB इज इक्वल टू CA बाय 2 काय येतं? हे इज इक्वल एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r ln d बाय r फॅरेड पर मीटर. ठीक आहे,
तिसरं कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल फेज सिंगल वायर बाय considering effect of earth. काय ते हे 2 pi epsilon 0 epsilon r ln d by r into 2h by under root 2h bracket square plus d square. ओके, फॅरेड पर मीटर. आणि हे काय विदाउट कन्सिडरिंग इफेक्ट ऑफ अर्थ. हे काय विदाउट कन्सिडरिंग इफेक्ट ऑफ अर्थ. ओके. चौथा काय कॅपॅसिटन्स ऑफ 3 फेज 3 वायर. काय लिहिणार मी 2 पाय epsilon 0 epsilon r ln gmd अपॉन r. ओके, फॅरेड पर मीटर. हे झालं कन्क्लुजन. ओके, एवढं लक्षात ठेवा हे. आणि इथं आपण थांबू आज.